लोकसंख्या जी जास्त आहे म्हणजे मुकुंदनगर, अहिल्यानगरचा भाग, त्या ठिकाणी तुमच्या राष्ट्रवादी आणि भाजप युतीने उमेदवार पण देखील दिलेले नाही आहेत. म्हणजे तुम्ही दुर्लक्ष करताय जाणीवपूर्वक, असा त्याचा अर्थ होत नाही का? जेव्हा या तुमच्या युतीला जर चांगल्या जागा मिळाल्या तर महापौर कोण राष्ट्रवादीच होणार की भाजपच होणार? संग्राम जगताप हिंदुत्ववादी झालेत, त्याच्यामुळे संग्राम जगताप म्हणजे मंत्रिपदाची संधी गेली असं पण बोललं जातं. हिंदुत्ववादी झाले असं नाही, हिंदुत्ववादीच आहे. मागच्या काही काळामध्ये आजीदादांनी घोषणा केली की बीडला आम्ही विमानतळ करू, अहिल्यानगरलाही झालं पाहिजे. तरी पण एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती. अरे ती कॉन्ट्रोवर्सी होती जैन मंदिराच्या जागेची किंवा त्या ट्रस्टच्या जागेची. अहो, काय वस्तुस्थिती आहे आणि काय झालं तुम्ही मला सांगा. निधीच तेवढा आलेला आहे आणि तेवढाच भ्रष्टाचार कसा होऊ शकतो? जेवढ्याचा निधी आला तेवढाच भ्रष्टाचार कसा होऊ शकतो? की तुम्ही जी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे अहिल्यानगर एक बॉइलिंग पॉईंटवरती आहे असं वाटत नाही? त्याचं सूचना द्यायचं आम्हाला काय कारण आहे? त्याचं व्यासपीठ त्यांनी बोलावं, आमचं व्यासपीठ आम्ही बोलू. त्याचं थोडे आमचं ते मालक आहे का ते काय त्याचं ऐकून आम्ही करणार? कुठल्याही देशाच्या विरोधात हारला की फटाकडे वाजतात आणि आपल्याला सांगण्यात येतं की जन्मदिन था. असं जर होत असेल ते बरोबर नाही. श्रीरामपूर एकमध्ये एक आत्ता मध्यंतरी घटना घडली होती की जो जर्मन बॉम्बस्फोट खटल्यातला जो आरोपी होता, ज्याच्यावर गुन्हा दाखल होता, त्याची हत्या झाली, त्याचा खून झाला. तर या असे आरोपी कुठं नक्की येतात आणि काय ते अशा भागामध्ये काय करत असतात ते? नाही, आपण जर पाहतो हे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप सभा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आज आहे अहिल्यानगरमध्ये आणि अहिल्यानगरच्या महापालिकेची निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आणि मी असा एका नेत्यांबरोबर आहे की ज्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अहिल्यानगरची जागा मोठ्या मताधिक्याने जिंकलेली होती आणि वर्षभरापूर्वीच मी त्यांच्याशी भेटलेलो होतो, त्यांची मुलाखत देखील घेतलेली होती. नाव तुमच्या लक्षात आलंच असेल, आमदार संग्राम भैया जगताप. संग्राम भैया, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. धन्यवाद. विधानसभा निवडणूक ते महापालिका निवडणूक जवळपास आता 13 महिने झाले असतील. तर त्या 13 महिन्यांमध्ये तुमची ओळख फार बदललेली आहे. तुम्ही आधी एक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होता, अहिल्यानगरचे आमदार होता, पण आता तुमच्यासोबत एक विशेष आणखीन एक जोडलं गेलेलं आहे, हिंदुत्ववादी चेहरा म्हणून. तर हिंदुत्ववादी चेहरा असं काय नक्की झालं आहे वर्षभरामध्ये की तुमची ती ओळख महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ती प्रस्थापित करावी लागली? नाही, प्रस्थापित वगैरे करावं लागलं नाही. शेवटी आपण स्थानिक पातळीवरती ज्या वर्षानुवर्ष अनेक वर्ष काही प्रश्न भेडसावत राहतात आणि त्याच्यातनं कुठंतरी आपण पाहतो की त्या प्रश्नांवरती जर मार्ग निघत नसेल तर त्याच्यावरती कुठंतरी आपल्याला काम करावं लागतं. ते काम करण्याकरता बऱ्याच वर्ष प्रयत्न केले, कुठे त्यामध्ये बदल झाला पाहिजे. पण तो बदल होण्याकरता आम्हाला कुठंतरी कधी जाणवलं नाही की तो बदल होतोय. त्याच्यामुळे आपल्याला कुठंतरी त्या मार्गाप्रमाणे आपल्याला पुढं काम सुरू करावं लागतं. आणि म्हणून तुम्ही जे सांगताय हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये असेल, भूमिका मांडणं असेल, त्याच्यावरती काम करणं असेल, हे आपण पूर्वी पण हे स्थानिक पातळीवरती हे करण्याचा प्रयत्न आपण केलेलाच आहे. मग त्याच्यामध्ये उघडपणे करण्याकरता ही सुरुवात आपण अलीकडच्या काळामध्ये सुरू केलेली आहे. बरं, पण तसं काय घडलं होतं की लोकांना असं वाटतं की या विधानसभा निवडणुकीमध्ये संग्राम जगताप यांना, पण नाव घेऊन आपण बोलूया, एका विशिष्ट समाजाची मतं मिळालेली नाही आहेत, त्यामुळं तुम्हाला मग असं वाटलं की यांची मतं आपल्याला मिळतच नाही, तर मग यांच्यासाठी आपण कशाला काम करायचं, यांच्यासाठी आपण कशाला बोलायचं, असं काय झालं आहे का? नाही, आमचा काय कुठल्या समाजाबद्दल आमचा आक्षेप नाही आहे. मी याच्यापूर्वी देखील स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे ह्या आपण पाहतो की ह्या भारत देशामध्ये कुठंतरी आपल्याला कायद्याप्रमाणे चालू लागतं, म्हणजे संविधानाप्रमाणे चालू लागतं. पण काही लोक जर ते मानतच नसतील, विशेषतः जिहादी जे लोक आहेत, जिहाद त्यांना मान्य असतं, मग या जिहाद जर मान्य असेल जरा संविधान मान्य नसतं आणि म्हणून ते लोक अशा प्रवृत्तीने जर काम करत असतील तर त्याच्यावर कुठेतरी बोलणं हे आपल्याला बोलावंच लागतं. त्याच्यावरती फक्त बोलून नाही, त्याच्यावरती काम देखील करावं लागतं. ओके, आणि म्हणून आम्ही ते करत आलेलो आहोत. अच्छा, पण तुम्ही हे काम करण्याचा महापालिका निवडणुकीचा संदर्भ असा आहे की ज्या भागामध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या जी जास्त आहे म्हणजे मुकुंदनगर, अहिल्यानगरचा भाग, त्या ठिकाणी तुमच्या राष्ट्रवादी आणि भाजप युतीने उमेदवार पण देखील दिलेले नाही आहेत. म्हणजे तुम्ही दुर्लक्ष करताय जाणीवपूर्वक, असा त्याचा अर्थ होत नाही का? नाही, की आम्हाला आमचे पण उमेदवार तुमच्याकडे नको आणि तुमची पण मतं आम्हाला नको. नाही, असं कुठेही नाही. शेवटी बघा, लोकशाही आहे, मतं कोणाला कुठं द्यायची आहेत हा त्याचा व्यक्तिगत अधिकार आहे. तर आपण म्हणू शकत नाही कोणाला की तू मत देऊ नको. मी उद्या जरी म्हणलं तू देऊ नको आणि त्याला द्यायचं असेल त्यांनी बटन दाबलं तर लोकशाही. ते काय बटन माझ्या हातात नाही ना. पण आमच्यापर्यंत तुम्ही जे सांगता, व्यक्तिशः माझ्यापर्यंत जर सांगता, तर माझ्यापर्यंत असा कुठला व्यक्ती आला नाही तिथल्या भागातला की मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह मी घेण्यात तयार आहे. आणि तो असा कधी म्हटला, मला वाटलं नाही की तो आलाय माझ्याकडं आणि तो म्हणला मी भारताच्या या सगळ्या घटनेला मानतो, मी भारताच्या तिरंग्याला मानतो, मी औरंगजेबला नाही तर मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, असा माझ्याकडे एकही व्यक्ती आला नाही त्या भागातून. हा, की मी उमेदवारी अशाशी करायला तयार, मी ह्या सगळ्या तुमचं जे काही आहे तर या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत आणि अशा पद्धतीने मी
औरंगजेबला मानत नाही भाऊ, मी छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानतो, कारण शेवटी हा महाराष्ट्राने देश छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे. पण असं कुणी आलंच नाही ना. अच्छा. त्यांना याचा अर्थ काय मान्य आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि त्यामुळे त्या पद्धतीनं आमच्यापर्यंत नाही आल्यामुळे आम्ही तिथं काही दिलं नाही. अच्छा, म्हणजे याचा अर्थ पुढे असा होऊ शकतो का, जेव्हा तुमची महापालिकेमध्ये सत्ता येईल तेव्हा तुम्ही त्या भागात विकास कामं पण करणार नाहीत, त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित करू नाही, शकता? तसं नसतं. हे शेवटी आपण पाहतो की तुम्ही आता पुढं असं होईल, पुढं तसं होईल, हे त्या वेळेचे विषय असतात. बरं. पण आज मी त्याच्यावर सांगू शकत नाही की उद्या आमचा माणूस तिथं आला नाही आला तर माणूसच नाही तिथं, तर मग आमच्यापर्यंत आजच लोक आले तर उद्या कशाला येतील. अच्छा. पण त्या भागामध्ये समजा काय बेसिक काही प्रश्न असतील, ते प्रश्न सोडण्याची जबाबदारी नाही, इतरही एक समाज आहेत ना तिथं. हां, लोकप्रतिनिधी तुमची असं राहणारच ना. नाही की जिहादी काही प्रवृत्ती जर सोडल्या तर इतर लोक सुद्धा तिथं राहतात ना. अच्छा. ते आमच्यापर्यंत आले, आम्ही त्यांच्याकरता काम करू. इतरही समाज भरपूर आहेत तिथे, वेगवेगळे छोटे मोठे समाज आहेत ना. बरं. हा, ते जिहादी प्रवृत्ती, जिहादी विचार, जिहादी लोक सोडून हां. इतर सुद्धा छोटे मोठे बरेच समाज आहेत, तसं आम्ही करू ना. त्यांच्याकरता आम्ही काम करतोय, उद्या करणार आहे. ओके. जेव्हा मी तुमची विधानसभेसाठी मुलाखत घेतलेली होती, तेव्हा तुम्ही असं म्हणाला की अजितदादांमुळे या शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. बरोबर आहे. तुम्ही 300-350 कोटी रुपयाचा तो काहीतरी आकडा सांगितलेला होता, आणि तेव्हा तुम्ही असं म्हणाला की ही जी कामं आहे ती वर्षभरामध्ये पूर्ण होतील. तेव्हा नगर शहर हे पूर्णपणे खोदलेलं दिसत होतं, आणि तेव्हा जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही असं म्हटलं की ती कामं सुरू आहेत आणि वर्षभरामध्ये त्याचे परिणाम दिसतील. तर त्याची आता सध्याची परिस्थिती काय दिसतात ना. मग आज नागरिकांना जर तुम्ही विचारलं तर आज बऱ्यापैकी कामं हे पूर्णत्वाकडे आलेले आहेत, बरं. आणि ते आज उद्या अजून याच्यापेक्षा अजून रस्ते वेगळे चालू करायचे. आता हे पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला ते पुढे चालू करता येत नाही. बरं. आणि शासनाकडनं याचा हे जे काही कामं सुरू आहेत याचा हळूहळू निधी येणं, त्याचं काम पूर्ण होणं, वर्क डन देणं, म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट शासनाला पाठवणं की एवढं काम पूर्ण झालं, UC त्याला म्हणतो, बरोबर. ते होणं, पुढचा टप्पा येणं, बाकीचे कामं सुरू होणं, हे सगळं सुरू आहे. आम्ही जे काही आश्वासनं जी विधानसभेच्या अगोदर दिली होती ते आता पूर्णत्वाकडे चाललेले आहेत. लोक त्या रस्त्यांवरनं वर्दळ करतायत, आणि निश्चिंत सगळे लोक निश्चितपणे आपण जर पाहिलं तर संपूर्ण एक समाधान व्यक्त करताना लोक पाहायला मिळतात. ओके. खड्डेमुक्त अहिल्यानगर हे पुढच्या 5 वर्षामध्ये झालेलं पूर्ण दिसेल होणार, का? पूर्ण होणार. जे मोठे मोठे DP रोड आहेत याच्यावरती आपण प्रामाणिकपणे आपला प्रयत्न सुरू आहे, ते होईल. बरं. ओके. अनेकदा आम्ही असं पाहिलं की अहिल्यानगरचा जो तो उड्डाणपूल सोडला, तर त्यानंतर असा मोठा प्रोजेक्ट असा कोणता तुमच्या मार्फत असा काही? बेसिक जे आहे, बेसिकच म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जे आपल्याला हवं होतं तेच नव्हतं. बरं. म्हणजे बेसिक पासून आपल्याला सुरुवात करावं लागली, आणि त्याच्यामुळे आज कुठेतरी आपल्याला चांगला रिझल्ट पाहायला मिळतो. बरं. आणि ह्या अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यक्षेत्रामध्ये उड्डाणपूल तर मोठा फार वर्षाचा प्रश्न होता, तो मार्गी लागला. जे आज नगरच्या वैभवात भर त्याच्यामुळे पडलेली आहे. म्हणजे शहराला एक महानगराचं रूप आलेलं आहे. बरोबर. ज्यावेळेला कुठेही उड्डाणपूल नसतो त्याला महानगर म्हणू शकत नाही. पण आज जवळपास 3 किलोमीटर आणि 300 मीटर लांबीचा हा उड्डाणपूल पूर्ण झालेला आहे, आणि त्यामुळं आता इथंच नाही तर अहिल्यानगर शहराचा जो काही शहर आता 2 भागामध्ये विस्तारलं गेलेला आहे. म्हणजे पत्रकार चौक ते DSP चौक हा इकडचा एक दक्षिण नगर म्हणून दक्षिण नगर शहर, आणि तिकडचं उत्तर नगर शहर झालेलं आहे. त्याच्या पलीकडचं बघ, उत्तर नगर शहरात सुद्धा आता पत्रकार चौकापासून तर सावडी नाक्याच्या पुढच्या भागापर्यंत आता कुठेतरी पुढच्या काळामध्ये देखील उड्डाणपूल करणं आवश्यक राहणार आहे. तर त्याचाही आमचा पाठपुरावा सरकार दरबारी सुरू आहे. कारण तिथेही आपण पाहतो की मोठी वर्दळ आता तिथं झालेली आहे. चौकामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथं वर्दळ असते, व्यावसायिक तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तिथं देखील आपल्या भविष्यामध्ये तो उड्डाणपूल आपल्याला करणं आवश्यक असणार आहे. बरं. ओके. असे प्रकल्प आमचे विचाराधीन आहेत. आमचा मानस आहे की ते पूर्णत्वाकडे नेणं. ओके. या सगळ्या महापालिका युतीकडे असं पाहताना जाणवलं की तुमची आणि भाजपची युती झाली, पण शिवसेनेसोबत, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत नक्की असं काय बिनसलं की जे राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे, पण ते नगरमध्ये होऊ नाही शकलं? कसं असतं, शेवटी काही परिपक्वता ही आपल्याला ठेवावं लागते, की जी वैचारिक अंडरस्टँडिंग आहे ती ठेवावं लागते. त्यामुळे फार त्याच्यामध्ये काय कुठं कोणत्या प्रभागात काय घडलं आहे हे आता फार सगळ्यांसमोर सांगणं हे काही उचित नसतं. बरं. पण आता काही लोक बोलत असतील, काही लोक सांगतात, पण शेवटी एकच निवडणूक नसती. पुढे समाजकारणामध्ये ह्या क्षेत्रामध्ये पुढं जात असताना अनेक गोष्टी ह्या कॉन्फिडेन्शियल ठेवावं लागतात. हे सगळंच जर पुढं सांगत बसलं तर उद्या लोक आपल्याशी चर्चा करणारच नाही. बरं. त्याच्यामुळे ठेवावं लागतं आपल्यापर्यंतच जी चर्चा झालेली आहे. असं जसं आपण तुम्ही आता मुलाखत घेताय, होय. आता हे तुम्ही प्रसारित करणार आहे. बरोबर. पण ज्या काही युतीच्या चर्चा म्हणजे ह्या ज्या घडलेल्या आहेत 3 पक्षाच्या बाबतीमध्ये, तर मी एकटा तिथं नव्हतो. बरं. तर तिथं वेगवेगळ्या म्हणजे पक्षांचे वेगवेगळे प्रतिनिधी होते. त्याच्यामुळे आता एखादा जरी उद्या बोलला की ह्या जागेवरून झालं, त्या जागेवरून झालं, आज जरी एखादा रागाच्या भरात बोलला, उद्या आनंदाच्या भरात बोलला, भावनेच्या भरात, बरं. पण माझ्यासारख्याला ते बोलता येणार नाही.
की कुठं काय घडलेलं आहे. त्यामुळे मी त्याच्यावर फार आज काही बोलू इच्छित नाही आणि उद्याही त्याच्यावरती फार काही बोलणार नाही. मग तुमचं जे काय राजकीय बात जी आहे ती राज नाही म्हणू शकत, ते आता सगळ्यांमध्येच होता ना. तिथं काय 20-25 जण होते, पण मी त्याच्यावरती काही अधिकृतरित्या मी बोलणं म्हणजे त्याच्यावर उचित काही ठरणार नाही. ठरणार नाही. पण निश्चित प्रामाणिकपणानं शेवटच्या क्षणापर्यंत हा प्रयत्न सुरू होता. अंतिम टप्प्यामध्ये आलेलं होतं की ही युती झालीच पाहिजे. आता 1-2 जागेवरनं झालेलं आहे, पण फार कुठल्या जागेवरनं झालं त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. जेव्हा या तुमच्या युतीला जर चांगल्या जागा मिळाल्या तर महापौर कोण राष्ट्रवादीच होणार की भाजपच? तुमचं आज तो अंडरस्टँडिंग विषय नाही आहे की कोण होणार कसं होणार. आमचा फक्त प्रयत्न आहे की युतीचा महापौर झाला पाहिजे. कारण की आपण पाहतो की राज्यामध्ये आज जे सरकार आहे ते सरकार देशामध्ये आहे. आणि मग कुठंतरी आज ज्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आलेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये आज जसं मी सांगितलं की दक्षिण नगरमध्ये आता भुयारी गटार योजना पूर्ण झालेली आहे. बरं. तर उत्तर नगरमध्ये पुढं करायची, हे केंद्र सरकारचा पैसा आहे. आज मोळा डॅमला 1972मध्ये एकच योजना झालेली होती, 1972मध्ये. बरं. म्हणजे मोळा डॅमवरनं नगरला येण्याकरता. त्याच्यानंतर दुसरी योजना आली, अमृत पाणी योजना. ती कुठली आली? ती केंद्र सरकारकडून आली. म्हणजे ह्या ज्या योजना असतात त्या केंद्र सरकारकडून आणावं लागतात. मग त्यामध्ये केंद्र सरकारचा जवळपास एक 60-70% हिस्सा असतो, 10-20% राज्य सरकारचा असतो, 2-5%, 10% अहिल्यानगर महानगरपालिकेचा असणार आहे. म्हणून हे सगळं करण्याकरता सोपास्कररित्या कुठेतरी ह्याच विचाराचं सरकार देशामध्ये आहे, त्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये आहे. आणि मग कुठेतरी आपल्या महानगरामध्ये देखील, आपल्या अहिल्यानगरीमध्ये तेच विचाराची सत्ता महापालिकेत जर बसली तर हे सगळं सोपास्कर मार्गे पुढे जाण्यामध्ये उपयोग होतो. लोकांना थेट शेवटच्या माणसाला त्याचा उपयोग, फायदा हा पुढच्या दीर्घकाळ हा होणार असतो. बरं. त्यामुळे महापौर पदाचं तुमचं या युतीमध्ये काही ठरलं नाही, काही ठरलेलं नाही. कुठं ठरून चालत नसतं. शेवटी हे काय असं नसतं. शेवटी याला कुठंतरी सगळ्या लोकांनी एकत्र राहणं, बरं, लोकांचा एक विचार घेऊन ही शहराची चांगली म्हणजे आपल्याला वाटचाल कशी करता येईल याच्यावरती आपल्याला काम करावं लागतं. आम्ही पाहिले की तुमचे आणि माजी खासदार सुजय विखे पाटलांचे बोर्ड सगळे शहरभर लागलेले आहेत महायुतीचे चेहरे म्हणून. पण आता जवळपास 5-6 तारीख आलेली आहे तरी सुजय विखे पाटील काही प्रत्यक्षामध्ये चर्चेच्या वेळेस नव्हते. आता प्रचाराच्या वेळेस तरी असणार आहेत का ते? नाही, सुजय विखे पाटील साहेब हे महानगरपालिकेमध्ये सगळं नियोजन करण्यामध्ये, बरं, हे अगदी फॉर्म दाखल करूपर्यंत त्यांनी सगळं पाहिलेलं आहे. आता ते त्यांच्या काही बाकीचे व्याप त्यांच्या मागे फार मोठे आहेत. बरं. शेवटी त्यांच्या मागे बाकीचं काम आहे. आता ते काम आटकून ते येतील. आता शेवटचे 8-10 दिवस इथंच थांबणार ते. बरं. नगरवर लक्ष केंद्रित करणार आहेत ते. हो, त्यात शेवटी त्यांच्यावरती जबाबदारी भारतीय जनता पार्टी म्हणून त्या लोकांवरची जबाबदारी ते पूर्णपणे पार पाडतील. असं राजकारण कधी वाटलं होतं का 2019मध्ये तुम्ही खासदारकीच्या निवडणूक आमने सामने उभे होते आणि नंतर एकाच युतीमध्ये तुम्हाला पुढे कधीतरी काम करावं लागेल असं तेव्हा तरी कधी डोक्यात आलं होतं का? नाही, तुम्हाला त्याच्या अगोदरचं सांगतो मी. 2018 मध्ये ते काँग्रेसमध्ये होते. बरं. आणि मी राष्ट्रवादीच होतो. हां. त्यावेळेला सुद्धा आम्ही आघाडी म्हणून सामोरे गेलेलो आहोत. बरं. 2019 नंतर लोकसभा झाली. हो. आम्ही वेगवेगळे लढलो. त्याच्यानंतर आज कुठेतरी पुन्हा एकच राहतं. अहिल्यानगर महानगरपालिका, कारण वरती आता समीकरण तशी जुळलेत ना. बरं. वर अजितदादांच्या माध्यमातून जेव्हा 2023 मध्ये अजितदादा निर्णय घेतला हो. की युतीमध्ये सामील व्हायचं आणि मग ती महायुती झाली. बरं. त्याच्यानंतर आज आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने सगळं चित्र आहे. आणि ते असं म्हणतात की अजित पवार म्हणतात की माझ्या पक्षाची जी विचारधारा आहे ती यशवंतराव चव्हाण यांची आहे, धर्मनिरपेक्ष आहे, पुरोगामी आहे आणि तुम्ही मात्र त्या प्रतिमेला छेद देता. तर अजित पवार या अहिल्यानगर महापालिकेच्या प्रचाराला येणार आहेत का? येणार ना, पण हे तुम्ही जे सांगता आम्ही त्या विचारधाराच्या कधी बाहेर नाही ना. त्यांनी भारताचं संविधान, भारताची अस्मिता याच्यावरच सांगितलेलं आहे ना. मग आम्ही त्यापेक्षा वेगळं काय बोलतो? जे कुठेतरी प्रवृत्ती जे आज घातक आहे समाजाला, जे औरंगजेबचं उद्धतीकरण करत असतील, जे ज्यावेळेला अजितदादांनीच आता सरकारमध्ये आहेत, अजितदादांनी जेव्हा ते महापालिकेला जेव्हा ठराव झाल्यानंतर सरकारमध्ये बसल्यानंतर तिथं जो ठराव झाला की अहिल्यानगर झालेला आहे, मग आता त्याला जर संविधानाला जर मानत नसतील मग आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय मी करायला पाहिजे? आजही त्या लोकांचं जर पाहिलं तुम्ही, आम्ही अमक्या ठिकाणी उभा आहे, ते अहिल्यानगर नावच टाकत नाही, जुनं नाव टाकतात. ते अच्छा, अजूनही जुनं नाव टाकतात. आणि त्यांचा अजेंडाच तो आहे की आम्ही परत ठराव करून महापालिकेत नाव बदलू असं त्यांनी म्हणजे जाहीरनाम्यामध्ये बोलतात. ते तिथं सगळे त्यांचे व्हिडिओ आहेत, भाषणं आहेत त्या लोकांचे की आम्ही पुन्हा जे पूर्वीचं नाव आहे ते आम्ही करू म्हणतात ते. आणि आम्ही ते होऊ देणार नाही ना. आम्ही कसं होऊ देऊ? पण तुम्हाला या जेव्हा सगळं मतभेद झाले तुमचे आणि पक्षाचे किंवा अजितदादांचा नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली होती तेव्हा अजितदादांनी तुम्हाला बंगल्यावरती बोलून घेतलेलं होतं, तेव्हा तुमच्या दोघांमध्ये काय झालं आणि तुम्ही अजितदादांना काय सांगितलं होतं? नाही, ह्याच्यामध्ये ही चर्चा ज्यावेळेस होती त्यावेळेस स्थानिक पातळीच्या अडचणी आहेत.
ह्या कुठेतरी मांडणं, त्याच्यावरती चर्चा होणं, हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, ते मांडलेले आहेत. बरं, त्याच्यावर त्यांचं काय मत आलं? नाही, तुम्ही करता ते योग्य आहे, अतिशय चांगलं आहे. शेवटी त्यांच्या त्या भूमिकेमध्ये त्यांची ती जबाबदारी वेगळी असते आणि त्या भूमिका त्यांनी ती मांडण्याचं काम, त्यांनी आम्हाला सूचना देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. बरं. पण ज्या स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या अडचणी असतात तर त्याला तो रोज आपल्याला फेस करावं लागतं. अच्छा. शेवटी छोट्या मोठ्या घटना घडणं, छोटे मोठे प्रसंग रोज घडणं. असं तर मी तुम्हाला नाव सांगितलं, जर तुम्ही ज्यावेळेस सरकार म्हणून, शासन म्हणून ज्यावेळेस निर्णय होतो तो गव्हर्नमेंट म्हणजे हे सरकार म्हणजे हे संविधान आहे, बरोबर. आणि त्याला जर कोणी मानत नसेल तर त्याच्यावरती आपल्याला कुठेतरी आक्षेप घ्यावाच लागतो, त्याच्यावरती काम करावंच लागतं. पण या तुमच्या भूमिकेवर असं वाटतं की आता संग्राम जगताप हिंदुत्ववादी झालेत, त्याच्यामुळे संग्राम जगताप म्हणजे मंत्रिपदाची संधी गेली असं पण बोललं जातं. हिंदुत्ववादी झाले असं नाही, हिंदुत्ववादीच आहे. हिंदुत्ववादीच आधीपासून. त्याला ज्याचा विचार हा महत्त्वाचा पहिला असतो, बरं. बाकी गोष्टी सेकंडरी असतात. आणि राहिला मंत्रिपदाचा विषय, हा जो पक्षश्रेष्ठी असतात त्यांच्या हातातला विषय असतो, म्हणजे ह्याचा आणि त्याचा कुठेही काही संबंध नसतो. बरं. आता जर त्यांच्या मनात असेल ते होईल, नसेल तर नाही होणार. मग त्याचा आणि याचा कुठेही व्यक्तिशः असा काही संबंध मला तरी वाटत नाही की राजकारणामध्ये येईल. म्हणजे तुमची जी भूमिका असेल किंवा तुम्ही जे ती माझं व्यक्तिगत भूमिका आहे, त्याचा आणि त्याचा पार्टी लेवलला कुठेही काही संबंध येत नाही. संबंध येत नाही. तुमचा नगरसाठीचा या पुढच्या 5 वर्षासाठीचा असा कोणता प्रोजेक्ट की तुम्हाला तो वाटतं की मनापासून आपण तो राबवला पाहिजे आणि या सगळ्या तिन्ही सरकारच्या त्याचा संबंधाचा, त्या सत्तेचा उपयोग केला पाहिजे, असं काय तुमच्या डोक्यामध्ये काय आहे? पूर्वी काही लोक सातत्याने बोलले जायचे, म्हणजे पूर्वी मी सुद्धा ऐकायचो. नवीन नवीन ज्यावेळेला मी या सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेला सक्रिय झाल्यानंतर मला ऐकायला मिळायचं, आपण कुठे बसलेलो असेल, कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बसलेलो असेल, तिथं लोक बोलायचे की अमुक अमुक जरी आली तरी रस्ता चुकणार नाही. आता मी ते नाव घेणार नाही फक्त, पण ते अमुक अमुक जरी आली तर रस्ता चुकणार नाही. पण आता तुम्हाला सांगतो की शहर एवढं व्यापलं आहे, एवढं मोठं झालं आहे आणि एवढे दर्जेदार रस्ते झाले आहेत, तर कुणी जरी नवीन माणूस आला तरी तो रस्ता चुकल, कारण एवढी मोठी व्याप्ती आता शहराची वाढलेली आहे आणि तितके दर्जेदार रस्ते झालेले आहेत. मग तो जुनं शहर कुणी असं ओळखू शकणार नाही. बरं. आणि पुढच्या काही वर्षांमध्ये हे सगळं शहर तसं झालं पाहिजे, चांगल्या कॉन्क्रीट रस्त्यांचं, चांगल्या दर्जेदार रस्त्यांचं झालं पाहिजे. कारण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तो हाच आहे की रस्तेच नव्हते पूर्वी, ह्याच्यावर बोललं जायचं. त्यामुळे आज हा पहिला विषय मार्गी लावणं आणि स्वप्न आणि मानस हे शहराबाबतीचे अत्यंत मोठे आहेत. बरं. हे शहरामध्ये आपल्याला मोठं औद्योगिकरण म्हणजे MIDCचा विस्तार आहे, त्याच्याकरता निर्णय झाला. पण काही लोक जे आहेत की जे इथं शहरात त्यांचा काही संबंध नाही, त्या लोकांनी बाहेरनं येऊन ह्या लोकांना फूस लावून काही सर्वोच्च न्यायालयाने धाव घेतली, त्याला स्थगिती लावली. आणि म्हणजे सर्वोच्च न्यायालय म्हणजे दिल्लीमध्ये बसून त्या लोकांनी इथलचे नाही ते नगरमध्ये प्रॉपर बाहेरचे आहेत, पण त्यांनी स्थगिती घेतली. जो सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, ह्या लोकांनी जो निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरती घेतला आणि राज्य सरकारच्या पातळीवरती जो काही फॉरेस्ट लँड होती त्याचं कन्व्हर्जन हे MIDC लँडमध्ये केलं, औद्योगिक क्षेत्रामध्ये केलं. त्याच्यानंतर काही लोकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन त्याला तात्पुरती स्थगिती लावलेली. बरं. ते ही उठवणं इथं MIDC एखादा मोठा प्रोजेक्ट आणणं, कारण एक मोठं युनिट आल्यानंतरच शेकडो युनिट स्मॉल स्केल इंडस्ट्री त्याच्यावरती उभा राहत असते, तर तो मार्ग मोकळा होईल. ती किती अशी जागा आहे की ज्याच्यावर आता 600 एकर आहे. 600 एकर क्षेत्र आहे. अच्छा. त्यात किमान एखाद्या 2 मोठे जरी युनिट आले तर तुम्हाला सांगतो 200-300 छोटे युनिट उभा राहतील, म्हणजे 200-300 छोटे उद्योग निर्माण होतील. आणि एका 50-50 जरी कामगार म्हणलं तर शेकडो कामगार तिथं आज कामाला लागू शकतात. मग हा प्रयत्न आहे आपला करत राहणे. आता लँडच नव्हती पूर्वी, आम्हालाही वाटायचं करावं, पण लँडच नव्हती. पण आज कुठंतरी सरकारच्या मदतीने, विखे पाटील परिवाराच्या मदतीने झालंय, तर त्यामध्ये चालू असतात. शेवटी असतात काही लोक, शेवटी ते प्रवृत्ती असते, त्या प्रवृत्ती थांबवणं हे आमच्यासारख्याचं काम आहे. ते थांबू, पुढं काम करू, तेव्हा न्यायालयात सुद्धा सांगू की हे कसं होणार आहे, काय होणार आहे. म्हणजे हे प्रयत्न चालू आहे आमचे. त्याच्याबरोबर उद्या कुठंतरी आज जसं आपण पाहतोय की मागच्या काही काळामध्ये आजीदादांनी घोषणा केली की बीडला आम्ही विमानतळ करू, अहिल्यानगरलाही झालं पाहिजे. हे सगळे प्रयत्न आहेत, मानस आहे, तो ठेवावा लागतो, त्यावरती काम करावं लागतं, सातत्य ठेवावं लागतं. हे काही आजच बोललं लगे उद्या होणार आहे असं नसतं. बरोबर. याला कार्यालयीन प्रक्रिया मोठी असती, लँड ॲक्विजिशन असती, शासनाने त्याला कुठंतरी ते सगळं नियोजन करणं असतं. हे सगळं प्रयत्न सुरू आहे आमचा. या सगळ्याच्यामध्ये सीना नदीचं आम्ही पाहिलं की बऱ्याचदा पुराचं प्रमाण फार वाढलेलं आहे, तर एवढी शहराच्या मध्यवर्ती भागात ही नदी वाहते, तर तिच्यावर काही प्रोजेक्ट करावा, त्याचं काही तुमच्या कल्पनाशक्तीमध्ये काही आहे का? नाही, सीना नदीचा तुम्ही जो विषय काढला,
हा विषय सिडनीचा असा आहे की आजपर्यंत त्याचा कधी रेकॉर्डच नव्हतं बरं. की रुंदी किती आहे. हं. लांबी तर असतीच, सुरुवात कुठून होती कुठं कोणत्यानं दिलं जाते, पुढं कुठल्या डॅमला जाते, लांबी तर होतीच, पण रुंदी कधी नव्हती. बरं. मी जेव्हा 2014 विधानसभेचा सदस्य लोकांच्या आशीर्वादाने जेव्हा निवडून आलो, तर 2016 मी त्याचा पाठपुरावा सुरू केला आणि याचा रेकॉर्डसुद्धा आहे. विधानसभेमध्ये तो प्रश्न उपस्थित केला तेव्हा तत्कालीन महसूल मंत्री हे खडसे साहेब होते. मग त्यांनी सूचना दिली की ही मोजणी लांबी रुंदी मोजावी आणि आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये नागापूर जे आहे तिथनं सुरू होती आणि बुरडगावपर्यंत ती आपल्या विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये येते. तर त्याचा आपण पाठपुरावा सुरू केला, त्याची मोजली. 2018 त्याचं रुंदीसुद्धा मोजली, त्याचे खांबासुद्धा पॉईंटसुद्धा ठोकले गेले. ओके. आणि त्याच्यानंतर आम्ही सातत्य ठेवलं, पाठपुरावा केला. आणि तुम्ही जे सांगता पूर आला, पूर हा 90च्या दशकामध्ये एकदा आला आणि 2024 एकदा आला. त्याला कारण अतिवृष्टी झाली आणि ढगफुटीसारखा जो काय आपण म्हणतो तसा पाऊस झाल्यानंतर त्याचं काही रेसिडेन्शियल एरियामध्ये त्याचा प्रभाव घुसला. आता त्याला नागरिकसुद्धा काही कारणीभूत आहेत, त्यांनी भराव टाकला, नदीपात्र छोटं केलं. पण हे सगळं करण्याकरता आम्ही जो प्रयत्न केला, पाठपुरावा केला, त्याचा आता शासनाच्या माध्यमातून जवळपास आम्हाला 20 कोटी रुपये हे त्याच्या खोलीकरणाकरता मंजूर झाले. त्याचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे. बरं. आता त्याच्या कामाला सुरुवात देखील होणार आहे. ओके. हा विषय कुणी सांगितला सुद्धा नाही मला, पण 2000 आम्ही 14च्या अगोदरपासून त्याचा प्रयत्न, कारण मी महापौर पण होतो ना. आम्ही त्यावेळेला 2009 सुद्धा सँक्शन करून आणला होता. त्याचं कामही सुरू झालं होतं इथं इलाक्षीच्या ब्रिजपाशी. पण काही त्यावेळेला अतितज्ञ लोक जे होते त्यांनी त्यावेळेला प्रश्न मांडले कलेक्टर साहेबांपुढं. त्यावेळेसचे तत्कालीन कलेक्टर अनबलगन साहेब होते. बरं. त्या बैठका झाल्या सुद्धा रेकॉर्डवर आहे. काही अति टेक्निकल हुशार लोकांनी सांगितलं की हा जे काम नदी पात्रात चाललेलं आहे तर हे इरिगेशनच्या लोकांनी म्हणजे सांगावं की पूर आल्यावर वाहून जाणार नाही, आम्हाला लेखी द्यावं. बरं. त्यानं साहेब तुम्ही जे शब्द सांगता ना, पूर म्हणजे जिथं कुठेही रहिवासी आहे तिथं सुद्धा पाणी घुसतं, त्याला पूर म्हणतात. आणि हे काम नदी पात्रात चालू आहे, आम्ही असं काही लिहून देऊ शकत नाही. मग त्याने काम करायचं नाही. बरं. आणि मग ते काम रद्द झालं. पण त्यावेळेला मी महापौर पदावर होतो, बाकीचे वरिष्ठ पदावरचे लोक होते, त्यांचा दबाव तिथं जास्त पडणं, प्रशासन त्याला दबणं हे झालं आणि ते काम थांबलं. कॅन्सल झालं. ओके. शासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळ जे आहे, जे आता पालकमंत्री विखे साहेब आहेत, तेव्हा दुसरे पालकमंत्री होते, वळसे पाटील साहेब पालकमंत्री होते. तो निधी त्यांच्याकडनं 1.5 कोटी रुपये त्या काळात आला होता 2009 तो निधी परत गेला. आता माझी राजकीय थोडी ताकद कमी पडली, जरी पालकमंत्री आमचं होतं तरी ताकद कमी पडली. अनबलगन साहेब कलेक्टर होते. आता दुर्दैव आहे, त्याच्यावर काय फार बोलणं उपयोग नाही. मी कोणाला आरोप केलेला नाही, ते करायचा नाही. आता ते काय विषय तो नाहीये. बरं. आता पुढं काय करायचं, त्याच्यावर काम करायचं, जाऊ दे, ते विषय सोडून द्या. महापौर तुम्ही असताना तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी कल्पना होती, ती अजून झाली नाही, आता मात्र ती करायची. नाही सगळे चालू आहेत. असं एकही राहिलेलं नाही काम की कल्पना नाही. आता ते काय आहे, आता शेवटी आपण महापौर असताना ज्या कल्पना होत्या त्या आपल्या आता पूर्णत्वाकडे चाललेल्या आहे. बरं. आता शेवटी आमदार झालेलो आहे. आता त्याच्या पुढच्या कल्पना विमानतळापर्यंत आपल्याला जायचं, MIDC पर्यंत जायचं, ते चालू आहे. आता या विमानतळासाठी जागा तुमच्या डोक्यामध्ये आहे? नाही, शेवटी शासनाची त्याला परवानग्या लागतात. शासनाला आमचा पाठपुरावा सुरू आहे की त्या कुठेही शेतकऱ्यांवर सुद्धा अन्याय होता कामा नये. बरं. ज्या नापीक जमिनी असतील त्या क्षेत्रामध्ये कुठेतरी करणं गरजेचं आहे. पण अहिल्यानगरच्या शहराच्या थोडं जवळ असतं, जेणेकरून तो रोजगार, तिथं लागणारं सगळ्याच गोष्टी बरं ह्या अहिल्यानगरच्या स्थानिक लोकांना त्याचा उपयोग सुद्धा होईल. तुमच्यावर जो सगळ्यात मोठा तक्रार म्हणा, आरोप म्हणा आहे तो आहे IT पार्कचा, की तुम्ही IT पार्क आणता म्हणून सांगता आणि तिथं प्रत्यक्ष ते काहीतरी छोटंसं युनिट तुम्ही चालू केलेलं आहे असं तुमचे विरोधक म्हणतात. तर त्याच्यावरची एकदा वस्तुस्थिती स्पष्ट करा. त्याच्यावर आम्ही अनेक वेळा बोललेलो आहे, ते आजही सुरू आहे. तिथं आजही आपण गेला तर तिथे युनिट सुरू आहे. आणि शेवटी कसं असतं, हा कुठंतरी प्रत्येक, जसं मी आज सांगितलं विमानतळ तर लगेच होऊ शकत नाही. होऊ शकत ना. बरोबर. MIDC लगेच सांगितलं, लगेच होऊ शकत नाही. शेवटी कुठलंही पाऊल आपल्याला टाकत असताना स्टार्टअपच असतं. शेवटी ती मुळं रवणं गरजेचं असतं. ते काय झाड आपण लावलं ते उद्या लगेचच रात्रीतून ते काय मोठं झाड एखादं होणार आहे ते लगेच आपल्याला कुठेतरी सावली देणार असं नसतं. त्याला सुरुवात होणं गरजेचं असतं. हे जे राजकीय विरोधक जे बोलतात मुळात त्यांचं स्वतःचीच फार मोठी अडचण आहे. म्हणजे सगळ्या वैयक्तिक त्यांच्या वैयक्तिक सगळ्या गोष्टी मी त्याच्यावर फार बोलणार नाही. त्यामुळं त्यांनी दुसऱ्या करण्यापेक्षा स्वतःच काही करू शकत नाहीत. ते दुसऱ्यात लांब राहिले. आम्ही तो विचार मांडणं, त्याच्यावरती काम करणं हे आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि राहिलं त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करणं, तर तो आमचा प्रयत्न आम्ही कधी सोडलेला नाही आणि कधी सोडणार नाही. आणि त्याच्यामध्ये निश्चित तुम्हाला एखाद दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये एक कुठंतरी ITचा एक मोठा सेटअप हे आपल्या अहिल्यानगरच्या परिसरामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळाले आणि तो करून दाखवणार आम्ही.
तो काय आजचा विषय नाही. तुला मी जसं सांगितलं, कुठलाही व्यवसाय असेल, एखादा माणूस असेल छोटं सुरू करतो, तो सुरुवातच छोटी असते, त्याला हळूहळू करावं लागतं, ते काम करावं लागतं, सातत्य ठेवावं लागतं, आणि ते सातत्य आमचं आहे. त्यामुळे आज नगर शहरामध्ये जर तुम्ही रिझल्ट पाहताय तर तो आमच्या महापौर असल्यापासूनचा आमचा प्रयत्न होता. त्याला आज कुठंतरी हळूहळू स्वरूप येत आहे. त्याला फार काळ लागतो, फार वेळ लागतो, आणि तो प्रयत्न हा आमच्याकडनं सकारात्मक आहे. जसे ते लोक जे निगेटिव्ह बोलतात, ते निगेटिव्ह माइंडसेटमध्ये जगणारे लोक आहेत. त्यांना फक्त जसं एखाद्या तुम्हाला दोष ठेवायचं म्हणलं, म्हणजे तुम्ही माझी मुलाखत छान छान घेतली, त्यांना हे मॅनेज आहे, तुम्ही त्यांच्या मनासारखे प्रश्न विचारले का ते मॅनेज आहे, आमच्यावर 2 माणूस दिसला का हे यांना मॅनेज आहे, उद्या न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने दिले त्यानंतर हे मॅनेज आहे, अधिकारी त्यांच्या बाजूने बोलला त्यांचे अधिकारी मॅनेज आहे. म्हणजे त्यांचं असंच असतं. उद्या एखादा आमच्याबद्दल जर स्तुती सुमने बोलला की तो त्यांनी सांगायचं की तो मॅनेज आहे. म्हणजे मॅनेज तर नेमकं लोक कसे होतात? हा उलट हे 50 वेळा आमच्याकडे आले, आम्ही त्यांना बैठकीत सुद्धा बसलेलो नाही. जरी तुम्ही म्हणले असे तुम्ही त्याला मॅनेज केलं, अरे तुम्ही प्रश्न केला असता, तुम्ही त्याला मॅनेज केला. तरी पण एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती. अरे ती कॉन्ट्रोवर्सी होती जैन मंदिराच्या जागेची किंवा त्या ट्रस्टच्या जागेची. काय वस्तुस्थिती आहे आणि काय झालं तुम्ही मला सांगा. आरोप आहे शेवटी. आज पुण्यासारख्या ठिकाणी एवढा मोठा, आता तुम्ही पुण्यात राहता, होय, पुण्यामध्ये एवढं तुम्ही राहता, पुण्यामध्ये तुम्ही एवढं करता, सगळं पाहिलं. आता मी तर फार छोटा कार्यकर्ता त्या लोकांपेक्षा तरी. आता ते जर तिथं जेवढा विषय होऊ शकतो नाही तर का नाही होऊ शकत? लोकांना वस्तुस्थिती माहिती की हे सगळं कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न होतो, बरं, पण कुठंतरी त्याच्यात यश येत नाही. म्हणून हे लोक आपलं कुठंतरी वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या लोकांचं आहे त्यांनी कागदपत्र दिले, बरं, ज्या लोकांचं तिथं सगळे जे आहे म्हणजे डॉक्युमेंटवर आहे त्यांनी दिलेले. आणि असं जर असतं तर उद्या कोर्ट कचऱ्या झाल्या असत्या. जसं आज तिथं झालंय, एवढा मोठा समुदाय तिथं उठलाय, सगळ्या गोष्टी घडल्यात. का घडलं तिथं? का घडलं? शेवटी इथं का नाही घडत? लोकांना माहिती आहे ना वस्तुस्थिती काय, हे कोणाचं आहे, काय आहे, सगळं माहिती आहे. पण तरी पण ते जैन मुली नगरमध्ये आलेले होते, त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तो 3 महिन्यानंतर तुम्ही त्या जागेचा ताबा सोडणार. अहो, माझा नाही संबंध काही. जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना सांगा, आणि त्यांनी त्याचंच नाही सांगितलं. अजून 2 ठिकाणचं मला सांगितलेलं आहे. बरं, मग त्यांनी माझ्यावर जबाबदारी की तुम्ही त्याला म्हणजे मध्यस्थी करा. ओके, त्या लोकांची ती एकटेच नाही, अजून मला 2 सांगितलेलं आहे. आता मी जे सांगतोय ते 2 अजून त्यांनी सांगितलेले की त्या अच्छा ज्या जैन मंदिराच्या जागा त्यांच्याकडे आहेत त्या त्या लोकांचे सांगितलेलं आहे. ते एकच नाही सांगितलेलं. तुम्ही ते काम करणार. अहो, प्रयत्न करावं लागतात ना. आता शेवटी आपल्याला कुठंतरी त्या लोकांची चर्चा करणं, कुठं काय करणं, आणि ही चालतच नाही, एकाच नाही, अशा अनेक समाजाचे प्रॉब्लेम असतात. मग त्याच्यावर सुद्धा आम्ही काम करतो ना, प्रयत्न करतो. ओके, पण त्या जागेचा तुमचा काही संबंध नाही? नाही, माझा त्या नाही, कोणत्याच जागेचा माझा काही संबंध नाही. नाही, त्या जागेमध्ये तुमचं कार्यालय त्या जागेमध्ये आहे असा आरोप. कसं असतं, आता कोणते कार्यालय कुठे आहेत, कोणाचे आहेत, सगळ्याला सगळं माहिती असतं. कोणते कार्यालय कोणाचे आहेत हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. आता तिथं कुणी जर असतं तर तिथं लोक तिथं आले असते ना. माझा काही संबंध असते तर पण लोक आले असते ना. बरं, तुमचा आणि संजय राऊतांचा वाद मिटला का? नाही, माझा त्यांचा कधी वाद नाही. त्यांनी तुमच्या महापालिका काळातल्या भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते. ते आरोप आहेत, मग त्यांचा वाद कुठे आहे? ते आरोप आहेत, राजकीय आरोप आहेत ते. आणि ते काय आरोप माझ्या एकटा थोडी केले. महाराष्ट्रात त्यांनी मी म्हणतो 200-500 लोकांवर केले असते. त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागला ना. पण त्याच्यामध्ये आता 200-500 लोकात एखादा लागणारच आहे ना, आरोप होणारच आहे ना. आरोप राजकारणामध्ये होतच असतात. ते माझ्या एकटा थोडी. आता देशाच्या राजकारणातल्या लोकांपासून तर अगदी जो काही कोणत्या पदावर सुद्धा त्याच्यावर सुद्धा आरोप होतात. मी फार छोटाच माणूस आहे मी पण त्याला तुमचं उत्तर जे आहे ते तेव्हा दिलं तेच कायम आहे. तेच आहे ना. त्याला काही चौकशी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, ते सगळे होतात ना. शासन आहे, सरकार आहे, न्यायालय बसलेले आहे. तरी पण एक अहिल्यानगर महापालिकेच्या का उच्च अधिकाऱ्यांचा जो आरोप होता, हो, तो तुम्ही ते वाढीव कसं असतं मला सांगा, कागदोपत्री निवेदन दाखवता. अहो साहेब, हे सगळं ऑनलाईन होतं. हो, शेवटी ऑनलाईन एखादं टेंडर निघतं, याच्यात तुमची कंपनी भरणार आहे का कोणाची भरणार आहे, जेव्हा ओपन होतं तेव्हाच कळतं. आणि ऑनलाईन प्रक्रिया असते. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी सांगितलं 200 कोटीचा का 400 कोटीचा आकडा, आता मला एक्झॅक्ट लक्षात नाही. म्हणजे मला सांगा, आता नगरमध्ये जर आपण विचारलं, निधीच तेवढा आलेला आहे आणि तेवढाच भ्रष्टाचार कसा होऊ शकतो? जेवढ्याचा निधी आला तेवढाच भ्रष्टाचार कसा होऊ शकतो? हा एक कॉमन सेन्सचा भाग आहे. आरोप करताना सुद्धा लक्षात आलं पाहिजे की कुठला आपण करतोय त्याचं कमीत कमी काहीतरी मुद्दे तरी असणं गरजेचं. मग तुम्ही म्हणले का आता 300 कोटीचा घोटाळा झाला, पण 300 कोटी निधी आला, मग याचा अर्थ कामच झालं नाही, याचा अर्थ असा होतो कागदोपत्रीच काम झालं असं अर्थ होतो. असंच झालं म्हणायचं ना. मग रस्ते कुठून होत आहेत, कॉन्क्रीट कुठून पडत आहे, म्हणजे याचा अर्थ कॉन्क्रीटच झालं नाही, रस्ताच झाला नाही, असं कसं होईल? हे आरोपाचा भाग असतो, तो इथंच होतो नाही, असं सगळीकडेच असतो. ते फार. आणि मला वाटत नाही ते नगरच्या लोकांना सगळं माहिती. ठीक आहे, तुम्ही पुण्यात बसता, तुम्हाला नसेल माहिती.
आता बाकीची स्टेट लेवलची मीडिया ती नगरचे बाहेर लोक पुण्यातल्या लोकांना इनपुट देत असत नाही, जरा इथे असं चाललंय तसं चाललंय. चाललंय. मग आता लोक बोलले असतील त्याच्यावरती, लोक ते मतातून व्यक्त केलं असतं ना लोकांनी, ते का करत नाहीत? पण याचा अर्थ असं पण नाही निवडून येणारा प्रत्येक माणूस ही प्रत्येक गोष्टी कायदेशीर आणि अतिशय नियमाला काटेकोर धरून करतो असं पण त्याचा अर्थ होत नाही. असं नाहीये, शेवटी त्याला कायदाच आहे ना, त्याचं टेंडर तो ऑनलाईन भरायचं, हे माझ्या हातात नाही ना, किंवा प्रशासनाच्या कुठल्याच अधिकारी सुद्धा हातात नाही ना. ऑनलाईन ज्यावेळेस उघडतील, ऑनलाईन उघडल्यानंतर त्यांना कळतं ह्याच्यात कोण कोण कॉम्पिटिशनमध्ये आलेलं आहे. बरोबर. आणि शेवटी जे लोएस्ट असेल त्यालाच काम मिळतं. हे काही इथंच नाही घडत, हे महाराष्ट्रात घडतंय, देशात घडतंय, आणि सगळीकडे तीच पद्धत आहे. इथं काही वेगळी अहिल्यानगरमध्ये वेगळी नाही अवलंबलेली. तरी पण एक अहिल्यानगरच्या एका उच्च अधिकाऱ्यावर मध्ये तरी लाचलुचपता छापा पडला. तुम्हाला वाटतं नगर अभियंता की महापालिका? मला नाही काय, मला माहिती नाही, मला असं म्हणायचं आहे की ही जी महापालिकेची जी आहे, इतकी वर्ष जवळपास आता 20-22 वर्ष झालेली आहेत, जनतेप्रती, त्या अधिकाऱ्यांमध्ये, कर्मचाऱ्यांप्रती थोडीशी चांगली भावना असावी, त्यांची कामं पटापट व्हावी, सिंगल विंडो सिस्टीम व्हावी, या पद्धतीने तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का, असं मला नाही. आमचेच प्रयत्न सुरू असतात ना. बरं. आम्ही सातत्याने वारंवार तिथं जर कुठली अडचण असेल तर जिल्हाधिकारी साहेबांशी कोऑर्डिनेट करतो, बरं, जिल्हा प्रशासनाचे आम्ही कोऑर्डिनेट करतो, तिथे प्रमुख ज्या ज्या विभागाचे प्रमुख अधिकारी असतात आम्ही त्यांच्याशी कोऑर्डिनेट करतो ना. कोणाची अडचण असेल, तक्रार असेल, पोलीस प्रशासन असेल तर पोलीस अधीक्षक साहेबांशी आम्ही कोऑर्डिनेट करतो. शेवटी करावंच लागतं, नागरिक आमच्यापर्यंत येतातच ना. हा नाही येतात म्हणजे, पण तुमच्याकडे न येताही लोकांची कामं जर झाली तर आणखीन चांगलं नाही होणार. नाही, कामं होतात ना लोकांची, नाही झाले तर आमच्यापर्यंत येतात ना. मग आम्ही त्याच्यामध्ये सिस्टम कुठं जर काही कुणी काही करत असेल तर त्याच्यावरती प्रशासनाचा प्रमुखाला सांगणं, आणि त्याच्यावर प्रशासन प्रमुखांना त्याच्यावरती कारवाई करणं किंवा त्याच्यावर अंकुश ठेवणं किंवा त्यामध्ये काय बदल घडवणं हे करावं लागतं. आणि शेवटी त्यालाही कोणाला अधिकार असा वैयक्तिक नाही, शेवटी त्यालाही शासनाने काही गाईडलाईन दिल्या आहेत कुठल्याही कामाच्या असतात. म्हणजे कुठलं उद्या तुमचं जरी काही खाजगी काम असेल, व्यक्तिगत असेल, तर त्यालाही शासनाच्या गाईडलाईनच्या बाहेर कोणालाच जाता येत नाही. आणि कुणी जात असेल तर ते चुकीचं आहे, त्याने जाऊ पण नाही. ओके. तुमच्यावरती एक राजकीय विरोधक एक मोठा आरोप करत असेल, तो असतो तुमच्या राजकीय विरोधकांवरतीच बरोबर ॲट्रॉसिटी, विनयभंगाचे केसेस कशा काय दाखल होतात, असा एक त्यांचा प्रश्न असतो. नक्की साहेब कसं आहे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय असतो. तुम्ही कोणाशी वाद घालताल, तुमचं काय होईल, आणि तुम्ही त्याचं माझं नाव घेताल, त्याचा माझा काय संबंध नसतो ना. तुम्ही जर कोणाशी वाद घालत नाही, तुमचा कोणाशी संबंध येत नाही, तुम्ही जर कसं माझ्या सांगा थोडी कोणी काय करणार. शेवटी तुमची एखाद्याशी वाद झाली आणि त्यांनी तुमच्या विरोधात काही केलं तर तुम्ही माझं नाव घेऊन उपयोग नाही ना. आणि असं हे सर्रास घडतं, इथंच नाही घडत, सगळ्या ठिकाणी घडतं. जे राजकीय ज्या ठिकाणी कुणी असेल त्या बाबतीत घडत राहतात, लोक बोलत राहतात. अच्छा, त्यामुळे त्या आरोपांकडे तुम्ही नाही, मला तुम्ही सांगा ना, तुमच्या एखाद्याशी वाद झाले आणि तुमचे त्याचे झालेत, माझा तिथे कुठंच संबंध नाही, आणि तुम्ही म्हणता मी माझ्यावर असं त्यांनी केलं, माझा काय संबंध. तुम्ही जर वाद घातले, तुमच्यावर कशाला केस दाखल होईल किंवा वाद काय होईल. आणि आजकाल सगळ्या ठिकाणी फुटेज आहेत, म्हणजे बऱ्याच ठिकाणी, बहुतांश ठिकाणी म्हणजे खाजगी कॅमेरा असतो. आता सरकारने सुद्धा म्हणजे इथं पोलीस प्रशासन सुद्धा कॅमेरे लावलेले आहेत, कुठं ना कुठं दिसतात ना माणूस. मोबाईल लोकेशन असतं, मोबाईल लोकेशन दिसतं, कोण कुठं होतं, काय होतं, सगळंच येतं. ओके. एक मध्यंतरी अहिल्यानगर एका मोठ्या दंगलीमधनं वाचलेलं होतं की रोड अडवायचा प्रयत्न झालेला होता. त्या कोटला एरियामध्ये दोन्ही जमाव आमने सामने आलेले होते. तर अशा प्रकारे नगरच्या काळात पुढे घडणार नाही, त्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? नाही, याला पोलीस प्रशासनाने सतर्क राहणं गरजेचं आहे. बरं. त्यांचं गोपनीय विभाग असेल, पोलिसांचे वेगवेगळे विभाग आहेत, त्यांनी माहिती ठेवली पाहिजे कोण काय करतंय, काय नाही करत. शेवटी काही जातीवादी पोस्टर हे अहिल्यानगरमध्ये लावण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यामध्ये आव्हानात्मक काही मजकूर टाकण्यात आले, आणि पोलीस प्रशासनाला एकदा नाही 10 वेळा काही लोकांनी सांगितलं ते आव्हानात्मक पोस्टर काढून घ्या. आता पोलीस प्रशासनाने ते काढून घेतले पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, कोण लावला. आता लावणारा मनुष्य सीसीटीव्हीमध्ये दिसतो ना, सीसीटीव्ही. आणि असं नाही कुठं लांब लावले, ते कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर लावलेल्या गेटच्या बाहेर. बरं. एक पोस्टर तिथं होतं, असे बरेच लावले होते, पण एक कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर होती, त्याच्यावर कोतवाली पोलीस कारवाई करू शकले नाही. म्हणजे कोतवालीचं जे पी आहे ह्याच्यावरच वेस्पिननी कारवाई करायला पाहिजे पहिली. वेस्पिननी ते पेयावरच कारवाई करणं गरजेचं होतं ना, कारण त्याला ते पी आय जबाबदार असणार ना. त्याच्या बाहेर त्याला लावलेला आहे, आणि त्याला वारंवार लोक जाऊन सांगून आलेले पी आय साहेबांना की साहेब अशा अशा तो बोर्ड लावलेला असेल, त्याच्यावर आव्हानात्मक मजकूर आहे. ते करत नाही, मी त्याला पोलीस प्रशासन जबाबदार असतं. या सगळ्या गोष्टींना जर कुणी काय करत असेल तर पोलिसांनी पहिलं त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे. ओके. पण अनेकदा असं त्या प्रश्नाकडे पुन्हा येतो की तुम्ही जी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे अहिल्यानगर एक बॉइलिंग पॉईंटवरती आहे, असं वाटत नाही का? नाही, शेवटी बघा, कुठलाही कोणी जर एखादा विशिष्ट समाज जर एखादा अन्याय करत असेल आणि तो काही करत असेल तर ते चुकीचं आहे. बॉइलिंग पॉईंटचा विषय हा नाही. हा जर कोणी अन्याय करत असेल, त्याच्या जर राजरोसपणे जर तो काही करत असेल तर हे कुठेही सहन केलं जाणार नाही. हे महत्त्वाचा विषय आहे. शेवटी आज
हे लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कायदा आहे. कायद्याप्रमाणे ज्याला त्याला वागावं लागणार आहे. अच्छा. जर कोणी कायद्याच्या बाहेर जाऊन जर वागत असेल तर त्याला पोलीस प्रशासनाने कारवाई करणं गरजेचं आहे. आणि आम्ही तो आग्रह प्रशासनाकडे आम्ही धरत जाणार. ओके. तुमची जी नवी भूमिका घेतली आहे त्या नव्या भूमिकेमध्ये गोपीचंद पडळकर आहेत, महेश लांडगे, नितेश राणे आणि संग्राम जगताप अशी 4 नावं हक्कानं पुढे येतात की ते आता थोडेसे हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. तर तुमच्या चौघांचा रोज काय कॉन्फरन्स कॉल वगैरे नाही होतो नाही का? नाही नाही की आज काय भूमिका नाही, घ्यायची, अजिबात आज कोणत्या मुद्द्यावरती बोलायचं? नाही 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 अजिबात नाही, काही नाही. तुम्ही चौघे एका सुरात कशी काय बोलता मग? कोण चौघ एक स्वरात बोलतो? नितेश राणे, महेश लांडगे, आता त्यांना काय अडचण झाली ते बोलत असतील. संग्राम जगताप, त्यांच्या चौघे एका ठिकाणी जातात. हिंदू आक्रोश मोर्चाला तुम्ही एकत्र जाता. शेवटी कसं असतं, ज्या ज्या ठिकाणी ज्याला स्थानिक अडचण काही भेडसवत असेल तर त्या प्रकारे ते माणसं रिॲक्ट करत असतील. शेवटी आज कुठेतरी जर अन्याय होत असेल तर ती भूमिका मांडणं, त्याच्यावरती काम करणं हे करावंच लागतं ना. अच्छा. तुमच्या चौघांचं जुळतं कसं काय? या एकाच कसे काय तुमचं? कुठं जुळलं कोणाचं? नाही मग बोलतात मग एका तुम्ही आता बघा ना, तुम्ही यवतला तुम्ही होतात. होतो ना. हा, गोपीचंद पडळकर मला माहिती तुम्ही नव्हतं होता. ते तिथे येणार आहेत म्हणून. काय सांगता? असं आम्हाला कसं? तिथल्या लोकांनी आम्हाला तुम्ही मला वाटतं संभाजीनगरला पण तुम्ही गेला होता. संभाजीनगरला मी नाही गेलो. फक्त यवतलाच तुम्ही गेला होता. यवतला होतो ना मी, पण तिथं मला कल्पना नव्हती ते येणार आहेत म्हणून. पण तुम्ही येऊन गेल्यानंतर यवतला नंतर बोले झाली ना ते काय. दंगल झाली नंतर तिथं. तुम्ही आणि पडळकर येऊन गेल्यानंतर यवतला दंगल झाली तुमच्या भाषणानंतर. हां, असं भाषणानंतर आम्ही ते भाषण संपलं दुसऱ्या दिवशी झालेली सुरुवात. मग जर व्हायचीच असती तर आम्हीच असतानाच व्हायला पाहिजे होती ना. मग किंवा आम्ही गेल्यावर लगेच व्हायला पाहिजे होती ना. दिवसा कसं काय घडत? काय असतं, काही घटना वेगळ्या पद्धतीने घडतात, पण त्याला आपण अर्थ जोडण्याचा प्रयत्न करत असतो. तसं होत असतं. तुम्ही चिथवणी देत नाही तुमच्या म्हणण्यानुसार. नाही, चिथवणीचं काय कारण आहे? चिथवणी द्यायला नाही. शेवटी हे बघा, ह्या कुठंतरी अन्याय होतो. त्या अन्यायाच्या बाबतीमध्ये भूमिका मांडणं, त्याच्यावरती प्रशासन जर तिथं काही करत नसेल तर प्रशासनाला आम्ही जातो, विनंती करतो, तुम्ही त्या एखाद्या विशिष्ट वर्गाकरता, एखाद्या समाजावर अन्याय करता कामा नाही. ही भूमिका मांडण्याकरता जातो. EMIनं पण तुम्हाला आव्हान दिलं होतं ओबीसी इथं येऊन की तुम्ही कसे त्यांना येऊन देतात. तुम्ही त्यांची सभा तुम्ही रोखलेली होती, त्यांची सभा होऊन देणार असं तुम्ही बोललेला होता. आणि मी कधी म्हणले होऊन देणार नाही सभा? मी नाही असं म्हणलं. अर्ज तर केला होता की यांची सभा होऊन द्या. कुणी अर्ज केला? तुम्ही नव्हता केला पण तुमच्या नाही, आमच्या कोणत्या माणसाने अर्ज नाही केला. आमच्या कुठल्याच माणसाने अर्ज नाही केला. पण त्यांनी तर येऊन आव्हान दिलं तुम्हाला की तुम्ही अशी भाषा परत वापरू नका वगैरे. त्यांना पण ते कुठेतरी जाणवतंय ते ओबीसींना. त्याचं सूचना द्यायचं आम्हाला काय कारण आहे? त्याचं व्यासपीठ त्यांनी बोलावं, आमचं व्यासपीठ आम्ही बोलू. त्याचं थोडे आमचं ते मालक आहे का ते काय त्याचं ऐकून आम्ही करणार? त्याचा आमचा काही संबंध नाही. ओके. पण तुम्हाला असं खरंच वाटतं अहिल्यानगर जरी महापालिका इलेक्शन असली, अहिल्यानगर शांत राहावं, अहिल्यानगरमध्ये कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी तुम्ही काय खबरदारी घ्याल? नाही नाही, हे जे काही विशिष्ट वर्ग आहे त्या विशिष्ट वर्गाने काही स्वतःला बंधनं घालणं गरजेचं आहे. बरं, लाईक कशी बंधन म्हणजे तुम्ही मला सांगा. कसं होतं ते जरा थोडं स्पष्ट बोला तर बरं होईल जरा. स्पष्ट असं आहे की त्यांनी कुठल्या इतरांना आपला त्रास होणार नाही. बरं. अतिक्रमण करणं, बिना परवानग्याचे प्रार्थनास्थळ बांधणं, तिथं कुठंतरी राजरोसपणे काहीतरी धिंगाणा करणं, इथं जे काही बाजारपेठेमध्ये एखाद्या व्यापारी असं त्याच्या दुकानाबाहेर तिथं दादागिरी करणं, मी तर दुकान लावणार, त्याला अडवणूक करणं, हे असे जे प्रकार आहेत, जे न्यायालयामध्ये कुठंतरी जाणं, सरकारी ज्या मालमत्ता आहेत, शासनाच्या मालमत्ता आहेत, अहिल्यानगर महानगरपालिकेची मालमत्ता आहे, तिथं त्यांनी मागणी करणं, ही आमची जागा आहे, हे जे काय आहे तर हे करू नये त्यांनी. जिथं एखादा सगळे तुम्ही जसं म्हणता की सगळे गुन्ह्या गोविंदाने राहतात, मग तिथं एक जण आला की त्याने अजून 10 जण आणणं, मग तिथं ते त्रास देणं, मग आपल्यातले लोक कमी होणं, हे करू नये. असं घडलेलं आहे. असं मुकुंदनगरचं तुम्ही आता सुरुवात जी केली तिथंच तर घडलेलं आहे. मुकुंदनगर खाली झालेले आहे आता, मुकुंदनगर माणसं नाही राहिलेली. आणि अशी हिंदू अनेक समाजाची ठिकाणी- माणसं राहिलेली नाहीत मुकुंदनगर. अजिबात नाही, फार थोडे राहिलेले आहेत. हे जे घडतंय ना, हे का घडतं? हे का घडतं? हे मी नाही, तुम्हाला लोक सांगतील. तुम्ही आता मी बोललो, तुम्ही म्हणता तुम्ही राजकीय बोलता, तुम्ही जाऊन त्या लोकांना विचारलं पाहिजे का घडतं, का गेले. तुम्हाला वाटतं त्या मग या लोकांनी ते बंद करावं. सगळं शांततेत चाललेलं आहे आणि सगळं शांततेतच राहिलं पाहिजे. गुन्ह्या गोविंदानं सगळं राहिलं पाहिजे, सगळं व्यवस्थित राहिलं पाहिजे. त्याने 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे तिरंग्याला सल्यूट करावं. ही भारतभूमीच आपली मातृभूमी, अशा पद्धतीने राहावं. भारत कुठल्याही देशाच्या विरोधात हारला तर फटाकडे वाजता कामा नये, याची काळजी त्यांनी घ्यावं. अशी फटाकडे वाजतात. FIR दाखल आहे आणि FIR दाखल करणारा व्यक्तीसुद्धा आपल्यातला नाही, त्यांच्यातलाच व्यक्ती आहे. हे रेकॉर्डवरती, हे काय संग्राम जगताप सांगतो म्हणून नाही, हे रेकॉर्डवरती. आणि ही काय आत्ताची केस नाही 6 महिन्यातली, ही 3 वर्षापूर्वीची केस आहे. हे काय मी सांगतो म्हणून नाही. भारत हारल्यानंतर कुठल्या देशाच्या विरोधात हारला तर फटाकडे वाजतात. आपण विचारता नाही उसका जन्मदिन था, कोणाचा जन्मदिन होता? वो था उसके एक जन का था.
म्हणजे असं जे घडतं हे फार चुकीचं आहे. मग हे कुठंतरी आपल्याला वाटत नाही का वेदनादायक आहे? तुमच्या मनात भावना येत असतील वेदनादायक आहे. आपल्या भारत भूमीमध्ये आपण राहतो आणि भारत आल्या जर फटाके वाजत असतील ते कुठपर्यंत योग्य आहे? हे कुठल्याही भारतीय नागरिकाला विचार. आणि तो फक्त पाकिस्तानच्या विरोधात नाही, कुठल्याही देशाच्या विरोधात हारला की फटाकडे वाजतात आणि आपल्याला सांगण्यात येतं की जन्मदिन था. असं जर होत असेल ते बरोबर नाही. म्हणजे हे कुठल्याही भारतीय नागरिकाने माझं म्हणे सहनच करू नये. मी या मताचा आहे. काय करावं मग? नाही नाही, त्याला योग्य वाटेल ते करायचं. त्याला परमेश्वरांची सद्बुद्धी देईल त्यांनी ते करावं. भारतीय नागरिकांनी कायच कारण आहे सहन करायचं आहे? म्हणजे भारत देश तिथं ते आपले क्रिकेटर एवढं खेळतात, ते देशासाठी लढतात. तिरंगा कुठल्या जगात कुठल्या देशात आले ते तिरंगा फडकवतात तिथं जाऊन जिंकल्यानंतर. आणि तिथं रक्ताचं पाणी ते करतात आणि हे हारला तर फटाके वाजवतात. हे तुम्ही सगळं अहिल्यानगरमध्येच बोलताय. बाहेर घडत असेल ना. आता मला तिथपर्यंत जावं लागेल, माहिती घ्यावं लागेल. पण तो अहिल्यानगरमध्ये असं घडलं नाही. अहो, अहिल्यानगरच्या पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल आहे साहेब. मी काय तुम्ही माझं मनाने सांगतो. ओके. अहिल्यानगरच्या पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल आहेत आणि आजच्या नाही आहेत त्या. संग्राम जगताप बोलायला लागल्यापासून नाही आहेत, हे माझ्या अगोदरपासून आहे. आणि या मुद्द्यांवरती संग्राम जगताप यापुढे बोलत राहणार. अहो करावं लागणार साहेब, करावं लागणार काम त्याच्यावरती. श्रीरामपूर एकमध्ये एक आत्ता मध्यंतरी घटना घडली होती की जो जर्मन बॉम्बस्फोट खटल्यातला जो आरोपी होता की ज्याच्यावर गुन्हा दाखल होता त्याची हत्या झाली, त्याचा खून झाला. तर ह्या अशा आरोपी कुठं नक्की येतात आणि काय ते अशा भागामध्ये काय करत असतात ते? नाही, आपण जर पाहतो हे आजच नाही, ह्याच्यापूर्वी सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा घटना घडल्या की बीड जिल्ह्यातले लोक हे काही अटक झालेले आहेत अशा वेगवेगळ्या प्रकरणामध्ये. बॉम्बस्फोटामध्ये अटक झालेली विशेषतः. आणि अहिल्यानगर शहराच्या मुकुंदनगर भागातून सुद्धा काही लोकांना पूर्वी काही चौकशांना महिनाभर घेऊन गेले होते. पण त्यांना पुन्हा म्हणजे काही शेवटी प्रशासनाला सुद्धा त्याच्यामध्ये एक चांगला पुरावा लागतो न्यायालयासमोर नेण्याकरता, तर त्यांना सोडण्यात आलं. त्याच्यापैकी असा देखील व्यक्ती तुम्ही जे सांगताय की ज्या व्यक्तीची हत्या श्रीरामपूरमध्ये जो काही प्रकार बंटी झागेदार ह्या व्यक्ती बाबतीमध्ये घडला, तर घडल्यानंतर ठीक आहे, मनुष्य म्हणून जो विषय असेल, एखाद्याचा मृत्यू झाला इथपर्यंत ठीक आहे. पण अशा आरोपी की ज्याच्यावरती बॉम्बस्फोटाचा आरोप आहे आणि त्या व्यक्तीला अटकसुद्धा होती आणि तो व्यक्ती सुटल्यानंतर त्याचा समजा आता बऱ्याच वर्षानंतर त्याची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर जर हजारो म्हणजे इतकी हजारोच्या संख्येमध्ये लोक आले, ते फक्त अहिल्यानगरमधून नव्हते तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः UP-वरनं सुद्धा इथपर्यंत लोक आले. अच्छा. म्हणजे हे फार तुम्हाला सांगतो हे भयानक प्रकार आहे. म्हणजे पुढच्या दृष्टिकोनातून अत्यंत सावध पावलं हे प्रत्येक नागरिकाने टाकणं गरजेचं आहे. आणि असे लोक आपल्या आजूबाजूला कोण असतात ह्याच्यापासून लांब राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं हे भारताच्या दृष्टिकोनातनं किंवा जे असे काही अतिरेकी लोक आहेत ह्या विचाराच्या लोकांपासून आपल्याला सावध राहणं हे आपल्याला कुठंतरी पुढच्या काळामध्ये क्रमप्राप्त आहे. त्यामुळे प्रत्येकाने ह्या गोष्टींचा विचार करणं. ही जी गर्दी पाहून पालकमंत्र्यांनी पण नाराजी व्यक्त केलेली होती की ते म्हणाले पोलिसांनी वेळीच का त्याची दखल घेतली. नाही, नाराजी त्यांनी व्यक्त केलीच आहे. कारण घटना तशी आहे की एखादा बॉम्बस्फोट म्हणजे हा भारताच्या अस्मितेवरती हल्ला असतो आणि त्या हल्ल्याचं समर्थन म्हणजे ती मौत जी आहे ती घटना जरी दुःखद असली पण हे लोक एवढं शेकडो म्हणजे थोडक्यात त्याचं समर्थन आहे त्यांना. त्या व्यक्तीच्या अंत्यविधीला एवढे लोक येत आहेत म्हणजे याचा अर्थ त्या कृत्याला या लोकांचं समर्थन आहे असं त्यांनी उघडपणे दाखवून दिलेलं आहे. ओके. त्यामुळे प्रशासनाने याच्यामध्ये अलर्ट राहणं फार गरजेचं आहे आणि सरकारने याची थोडी चांगली खबरदारी घेणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यानंतर सुद्धा अजून काही घडू शकतं. अच्छा. त्यामुळे त्याला वेळीच पायबंद बसला पाहिजे, घसलं पाहिजे. तर हे होते संग्राम जगताप आपल्या नव्या भूमिकेमध्ये, नव्या तयारीमध्ये. महापालिका निवडणुकीचा निकाल 16 तारखेला आहे. 16 तारखेला तुमची आनंदाची रिॲक्शन घेण्यासाठी आम्ही नक्कीच येऊ. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.